70 सालामध्ये काय केलं मग तुम्ही माझं सरकार आणा आणि मग काय होईल मी माझं सरकार आणा मग मी अच्छे दिन आणतो बरोबर आहे की नाही आणि मग भारताला आमचे मोदी साहेब उभे राहिले की काय विचार दिले असं विचारायचे अच्छे दिन काय महिला नुसत्या उड्याच मारायच्या आहे इकडे मग अच्छे दिन हे म्हातारे काय बोलत जातो इकडे डाव्या बाजूला शरद सारखे बसले ते तोंडून उड्याच मारून 3 बाजूला विचारायचे अच्छे दिन विचारायचे का नाही विचारायचे बरोबर आहे आपण वेळे बोले अच्छे तर आता सांगतो आणि सांगतो एवढा वेळ तुमचा का मी खरं तर हा विषय कुठंच घेतला नव्हतो पण आता मी नवीनच घेतला विषय आणि म्हणून नाही आपल्याला सांगितलं चला काँग्रेस पक्षानं बाहेर एवढा घेऊन काळा पैसा ठेवलाय तो म्हणले मी सगळा घेऊन तो मला पंतप्रधान करा बोलले की नाही मला धन लाने का की नाही लाने का लाने का मग लाने का म्हटल्याबरोबर लाने का तर पुढची ठरलेला डायलॉग असायचा आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा मोदी साहेबांचा लाने का तो कहां रखने का एवढा पैसा येणार ठेवायचा कुठं मग तुम्हारे हर एक के खाते में यूं ही 15-20 लाख रुपए डाल देंगे खुशच सगळे म्हणजे आता काय काम धंदा करायलाच नको 15-20 लाख रुपये खाते देणार आणि मग आपली माहिती नाही बिचारे वयस्कर म्हातारे वगैरे आले पण ऐकते का नाही ती एक आजी दिसते चष्मेमध्ये आणि म्हणून मग त्या असं त्यांचं गमतीला मी सांगतो मग असं सुरू झालं आता माझं मोदीचं सरकार येणार आणि माझ्या खात्यावर 15-20 लाख रुपये येणार कोरोना लय मस्ती आली माझ्या नानाचा मोठा केला शिकवला सवरला लग्न केलं पोरं बाळ झाली आणि बायकोच्या मागणे पिंगा घालतोय काय मला काही देत नाही आता बघता माझ्या खात्यावर 15 लाख रुपये येतील बरोबर नाही मग बघताना बसूनच घरात खायचं व्याजाचे पैसे तर त्याला काय करायला सांगितलं जा आणि खातं काढ जनधन योजना बरोबर जा आणि म्हणाले खातं काढा हे लाईन टॅक्स पोस्टात लाईन बँकेत लाईन सोसायटीत लाईन खातं काढा वेळ नको म्हणाले खातं काढले की 15 लाख रुपये खात्यावर येतील आणि मग खातं काढून झालं की रोज विचारा पोस्टात जायच्या बँकेत आले काय हो काय पैसे दे कोणाच्या खात्यावर आले कोणाच्या नावावर आले कोणाला अच्छे दिन आले त्यांनी विचारलं आपल्याला अच्छे दिन आपण म्हटलं आएंगे आणि आपण विचार केला की आपल्याला आएंगे त्यांनी अच्छे दिन कोणाला आएंगे सांगितलं काय ते फक्त अच्छे दिन तुम्ही म्हटलं आएंगे म्हणजे आम्हाला आएंगे आज देशामध्ये 12 वर्षाच्या नंतर कळतंय की या देशामध्ये अच्छे दिन आले पण प्रामाणिक वागणाऱ्या नागरिकाला नाही तर चोरांना अच्छे दिन आले टाइम्स डिजिटलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका टाइम्स डिजिटल